नमस्कार मित्रांनो. कधी तुम्हाला असं वाटलं आहे का की कुणाच्या शब्दांनी किंवा कृतींनी तुम्हाला इतकं दुखावलं आहे की तुम्ही त्यांना माफ करू शकत नाही? पण विचार करा, राग आणि द्वेष धरून ठेवून तुम्ही खरंच कोणाला त्रास देत आहात, त्यांना की स्वतःलाच? मागील लेसन 16 मध्ये अंतर्मन आणि मधुर नाती आपण पाहिलं की आपल्या अंतर्मनातील विचार आणि भावना आपल्या नात्यांना गोड किंवा कटू बनवतात. आपण शिकलो की प्रेम, विश्वास आणि सकारात्मक विचारांनी नाती अधिक सुंदर बनू शकतात. आता या लेसन 17 मध्ये क्षमाशीलतेसाठी अंतर्मनाचा वापर कसा करावा आपण जाणून घेणार आहोत की माफ करणं इतकं कठीण का वाटतं, राग आणि द्वेष आपल्या मनावर कसा परिणाम करतात आणि अंतर्मनाच्या शक्तीचा वापर करून आपण खऱ्या अर्थाने माफ कसं करू शकतो. जर तुम्हाला मनशांती आणि स्वातंत्र्य अनुभवायचं असेल तर हा लेसन शेवटपर्यंत नक्की ऐका. जीवन कधीही पक्षपाती नसतं. ईश्वर म्हणजेच जीवन आहे. या क्षणी सुद्धा तुमच्या शरीरात आणि मनात जीवनशक्ती वाहते आहे. तुमच्यातील शुभ इच्छा, शांती, सौंदर्य, आनंद आणि समृद्धी प्रकट होणं यालाच ईश्वराची इच्छा किंवा जीवन म्हणतात. जर तुम्ही या नैसर्गिक प्रवाहात अडथळे निर्माण केले तर मनात गोंधळ आणि तणाव तयार होतो. त्यातूनच विविध नकारात्मक परिस्थिती जन्माला येतात. जगातील दुःखासाठी ईश्वर जबाबदार नसतो. ते माणसांच्या नकारात्मक आणि विध्वंसक विचारांचं फलित असतं. त्यामुळे स्वतः निर्माण केलेल्या अडचणींसाठी ईश्वराला दोष देणं चुकीचं आहे. अनेक लोक आजार, दुःख, अपघात किंवा प्रिय व्यक्तीच्या मृत्यूसाठी ईश्वरालाच दोष देतात. पण जोपर्यंत माणूस ईश्वराविषयी नकारात्मक भावना मनात ठेवतो तोपर्यंत त्याचं अंतर्मनही नकारात्मक गोष्टीच निर्माण करत राहतं. अशा प्रकारे तो स्वतःलाच शिक्षा देत असतो. म्हणून राग, द्वेष, टीका यांचा त्याग करणं गरजेचं आहे. जेव्हा माणूस अंतःकरणात प्रेम, श्रद्धा आणि सकारात्मकता निर्माण करतो तेव्हा त्याला जाणवतं की ईश्वर हा त्याचा प्रेमळ आधार आहे आणि त्याचा आशीर्वाद सर्व दिशांनी मिळू लागतो. जीवन नेहमी तुम्हाला माफ करतं. स्वतःची जबाबदारी स्वीकारणं खूप महत्त्वाचं आहे. उदाहरणार्थ, तुम्ही चुकून बोट कापलं तरी शरीर आपोआप ते बरं करण्यासाठी काम करतं. नवीन पेशी तयार होतात आणि जखम भरून येते. तसंच संसर्ग झाला किंवा भाजलं तरी शरीर पुन्हा स्वतःला सावरतं. जीवन तुमच्यावर कधीच राग धरत नाही. ते नेहमीच क्षमाशील असतं आणि तुम्हाला आरोग्य, ताकद, संतुलन आणि शांती देत राहतं. पण जर तुम्ही सतत नकारात्मक आठवणी, दुःख आणि भीती यांना धरून बसलात तर त्या जीवनाच्या नैसर्गिक प्रवाहात अडथळे निर्माण करतात. तुमच्या संमतीशिवाय कुणाचीच टीका तुम्हाला दुखवू शकत नाही. माझ्या एका व्याख्यानानंतर एक शाळेतील शिक्षिका माझ्याकडे आली. तिने सांगितलं की तिला नुकतंच एक भाषण द्यावं लागलं. तिच्या एका सहकारी शिक्षिकेने तिच्यावर टीका करणारी चिठ्ठी पाठवली होती. तंत लिहिलं होतं की ती खूप वेगाने बोलली, काही शब्द गायले, आवाज स्पष्ट नव्हता आणि भाषा शैलीही योग्य नव्हती. ही टीका ऐकून ती खूप दुखावली आणि त्या सहकारी शिक्षिकेचा तिरस्कार करू लागली. तिने तिच्याशी संबंध टाळायला सुरुवात केली. समुपदेशनात मात्र तिने मान्य केलं की त्या टीकेत काही तथ्य होतं. तिला कळलं की ती टीका तिच्यासाठी आशीर्वादासारखी होती. तिने स्वतःमध्ये सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आणि पुढे पब्लिक स्पीकिंगचा कोर्स पूर्ण केला. नंतर तिने टीका करणाऱ्या शिक्षिकेचे आभार मानले. सद्भावना अंगी बाणवा. जर ती चिठ्ठी पूर्णपणे चुकीची असती तरी तिने हे समजून घ्यायला हवं होतं की समस्या त्या चिठ्ठी लिहिणाऱ्या व्यक्तीच्या मनात आहे. कदाचित तिच्या बोलण्यात असं काही होतं ज्यामुळे त्या व्यक्तीच्या पूर्वधारणांना धक्का बसला असेल. अशा वेळी पुढचं पाऊल म्हणजे त्या व्यक्तीसाठी शांतीची प्रार्थना करणं. जेव्हा तुम्हाला हे समजतं की तुमचे विचार तुमच्या नियंत्रणात आहेत तेव्हा कोणीही तुम्हाला दुखवू शकत नाही. भावना या विचारांवर आधारित असतात.
त्यामुळे तुम्हाला नकारात्मक विचार बाजूला सारण्याचा पूर्ण अधिकार आहे. लग्नाच्या बोल्यावर एकटी काही वर्षापूर्वी मी एका लग्नासाठी चर्चमध्ये गेलो होतो. लग्नाची वेळ उलटून गेली, पण वर आला नाही. 2 तासानंतर वधू म्हणाली, मी ईश्वराकडे मार्गदर्शनासाठी प्रार्थना केली होती. कदाचित हेच माझ्या प्रार्थनेचं उत्तर असेल, कारण ईश्वर कधीच चूक करत नाही. या कठीण प्रसंगातही तिचा ईश्वरावर पूर्ण विश्वास होता. तिच्या मनात कोणताही राग किंवा कटुता नव्हती. ती म्हणाली, मी लग्नासाठी उत्सुक होते, पण कदाचित हे लग्न आमच्यासाठी योग्य नव्हतं. माझी प्रार्थना फक्त माझ्यासाठी नव्हती, तर आम्हा दोघांसाठी होती. जिथे इतर कोणी खचून गेले असते, तिथे ती ठाम राहिली. शेवटचा संदेश, अंतर्मनातील असीम शक्तीशी जोडलेले राहा. तिच्यावर पूर्ण विश्वास ठेवा, जसा लहानपणी तुम्ही तुमच्या आईवडिलांवर ठेवत होता. मानसिक स्वास्थ्य आणि शांततेचा हाच खरा मार्ग आहे. लैंगिकता चुकीची आहे, मी अशुद्ध आहे. माझं भाषण ऐकायला आलेली एक तरुण स्त्री भाषण संपल्यावर माझ्याकडे आली. तिचं नाव कॅरोल होतं. तिनं काळ्या रंगाचा पोशाख आणि काळे मोजे घातले होते. तिचा चेहरा फिक्कट पडलेला होता. चेहऱ्यावर कुठलाही मेकअप नव्हता. तिचं वागणं नम्र, शांत, पण खूप सावध होतं. जणू काही तिच्या आसपासचे लोक कधीही रागावतील अशा भीतीत ती वागत होती. थोड्याच वेळात तिनं तिच्या बालपणाबद्दल सांगितलं. नाचणं, पत्ते खेळणं, पोहणं, पुरुषांसोबत फिरणं हे सगळं पाप आहे, अशा वातावरणात ती वाढली होती. तिच्या आईच्या मते सगळे पुरुष वाईट असतात. लैंगिकता म्हणजे वाईट आणि चुकीची गोष्ट आहे, असं तिला शिकवलं गेलं होतं. या विचारांमुळे जेव्हा कॅरोल तिच्या ऑफिसमधल्या एका तरुणासोबत जेवायला गेली, तेव्हा तिला खूप अपराधी वाटलं. देव तिला शिक्षा करेल असं तिला वाटलं. जो मुलगा तिला आवडत होता, त्याच्या लग्नाच्या प्रस्तावालाही तिनं नकार दिला. ती पूर्णपणे अपराध भावनेत अडकली होती. आईचे संस्कार स्वीकारणं तिच्यासाठी कठीण होतं, पण ते चुकीचे आहेत हे मान्य करणंही तितकंच अवघड होतं. तिच्या आत असलेली नैसर्गिक जीवनशक्ती बाहेर पडण्यासाठी संघर्ष करत होती. मी तिला सांगितलं की स्वतःला माफ करायला शिकणं गरजेचं आहे. माफ करणं म्हणजे चुकीच्या गोष्टींना सोडून देणं होय. दर आठवड्याला तिचं समुपदेशन केलं. 10 आठवड्यात मी तिला मन आणि अंतर्मन कसं काम करतं हे समजावलं. तिच्या आईच्या चुकीच्या विचारांनी तिच्यावर प्रभाव टाकला होता. आता ती नवीन आनंदी जीवन जगायला लागली. कॅरोलने स्वतःमध्ये बदल केले. ती सुंदर कपडे घालू लागली, ब्युटी पार्लरमध्ये जाऊ लागली, लोकांशी मोकळेपणाने बोलू लागली. तिला जीवनावर प्रेम वाटू लागलं. तिनं योग्य जोडीदारासाठी प्रार्थना सुरू केली. एके दिवशी मी तिची ओळख माझ्या ओळखीच्या एका व्यक्तीशी करून दिली. 6 महिन्यात त्यांचं लग्न झालं आणि ते आनंदाने जीवन जगू लागले. बरे होण्यासाठी क्षमाशीलता. जेव्हा तू प्रार्थना करशील तेव्हा क्षमा कर. मनःशांती आणि आरोग्यासाठी इतरांना माफ करणं खूप आवश्यक आहे. आनंदी आणि निरोगी जीवनासाठी ज्यांनी आपल्याला दुखावलं आहे त्यांना माफ करणं गरजेचं आहे. स्वतःच्या विचारांना योग्य दिशेने नेऊन स्वतःलाही माफ करायला हवं. जर आपण इतरांना माफ केलं नाही तर आपण स्वतःलाही माफ करू शकत नाही. स्वतःला माफ न करणं म्हणजे अज्ञानच आहे. आजच्या वैद्यकीय शास्त्रानुसार अनेक आजार मनातून निर्माण होतात. राग, द्वेष, पश्चात्ताप आणि तिरस्कार या भावना शरीरावर परिणाम करतात. त्यामुळे अनेक आजार होतात. या नकारात्मक भावनांमुळे ताण वाढतो आणि शरीराची प्रतिकारशक्ती कमी होते. त्यामुळे आपण सहज आजारी पडतो. या सगळ्या भावनांपासून मुक्त होण्याचा एकच मार्ग आहे, स्वतःला आणि इतरांना माफ करणं. क्षमाशीलता म्हणजे प्रेमपूर्ण वर्तन. क्षमाशीलता ही एक कला आहे आणि तिचं मुख्य तत्व म्हणजे माफ करण्याची तयारी. जर तुमच्यात माफ करण्याची इच्छा असेल तर तुमच्या जीवनातील अनेक अडथळे दूर होतील. इतरांना माफ करणं म्हणजे त्यांच्याशी पुन्हा संबंध ठेवणं आवश्यक नाही. कोणावरही जबरदस्तीनं प्रेम करता येत नाही. बायबल सांगतं, एकमेकांवर प्रेम करा, पण हे फक्त मनापासून इच्छा असणाऱ्यालाच शक्य आहे. इतरांसाठी आरोग्य, आनंद, शांती आणि सुखाची कामना करणं हाच खरा प्रेमाचा अर्थ आहे. जे तुम्ही इतरांसाठी विचार करता तेच तुम्हाला परत मिळतं, कारण तुम्ही जसे विचार करता तसेच तुम्ही बनता. क्षमाशीलतेचं तंत्र.
क्षमाशीलतेचं सोपं तंत्र वापरलं तर जीवनात मोठे बदल घडू शकतात. शांत बसा, मन आणि शरीर रिलॅक्स करा, देवाचा विचार करा आणि असं म्हणा, मी मनापासून ला माफ करतो. मी त्याला माझ्या मनातून मुक्त करतो किंवा करते. त्याच्याशी संबंधित सर्व गोष्टींना माफ करतो किंवा करते. आता आम्ही दोघंही मुक्त आहोत. आज माझ्यासाठी शांततेचा दिवस आहे. ज्यांनी मला दुखावलं आहे त्यांना मी मुक्त केलं आहे. त्यांना आरोग्य, आनंद आणि शांती मिळो अशी मी प्रार्थना करतो. करते. जेव्हा त्या व्यक्तीबद्दल पुन्हा वाईट विचार येतील तेव्हा फक्त म्हणा, मी तुला माफ केलं आहे, तुला शांती लाभो. खरी क्षमाशीलता म्हणजे एकदा मनापासून माफ केलं की पुन्हा पुन्हा त्याची गरज राहत नाही. हळूहळू त्या व्यक्तीबद्दलचे विचार कमी होत जातात आणि शेवटी पूर्णपणे नाहीसे होतात. सखोल परीक्षा. क्षमाशीलतेची जसं सोनार सोनं तपासतो तसंच क्षमाशीलतेचीही एक कसोटी असते. समजा एखाद्या व्यक्तीनं तुम्हाला दुखावलं आहे आणि तुमच्यासमोर कोणी तिचं कौतुक करतं. जर त्यावेळी तुमच्या मनात पुन्हा राग किंवा चीड निर्माण झाली तर समजा अजूनही मनात त्या व्यक्तीबद्दल कटुता आहे, म्हणजेच तुम्ही तिला पूर्णपणे माफ केलेलं नाही. या उलट समजा एखाद्या वेदनादायक उपचाराची आठवण आहे पण आता त्याची वेदना जाणवत नाही, तर समजा ती गोष्ट संपली आहे. क्षमा म्हणजे हाच अनुभव. आठवण राहते पण वेदना नाहीशी होते. सर्वांना समजून घेणं म्हणजेच क्षमा करणं. जेव्हा तुम्हाला मनाच्या कार्यपद्धतीचा खरा अर्थ समजतो तेव्हा तुम्ही इतरांना दोष देणं थांबवता. आपलं आयुष्य आपल्या विचारांवर अवलंबून आहे हे कळतं. तेव्हा लोक माझा आनंद हिरावून घेत आहेत किंवा माझ्या संधी इतर घेत आहेत असे नकारात्मक विचार आपोआप दूर होतात. जसं म्हटलं आहे, मनात जे विचार असतात तसंच आपण घडत जातो. क्षमाशीलतेबाबत थोडक्यात आढावा. 1. ईश्वर कुणालाही शिक्षा देत नाही. जीवन कोणावर अन्याय करत नाही. 2. रोग, दुःख किंवा संकट ईश्वर देत नाही. आपण जे पेरतो तेच उगवतं. 3. ईश्वराविषयी तुमचा विचार तुमचं आयुष्य घडवतो. 4. ईश्वर कोणाबद्दलही राग किंवा द्वेष बाळगत नाही. 5. अपराधीपणा हा चुकीच्या समजुतीतून निर्माण होतो. आपणच स्वतःला शिक्षा देतो. 6. निसर्गाच्या शक्ती चांगल्या किंवा वाईट नसतात, त्यांचा वापर 70 वेळा क्षमा करा याचा अर्थ वारंवार क्षमा करणं म्हणजे स्वतःच्या मनाला मुक्त करणं. जोपर्यंत मनात कोणाबद्दलही राग किंवा द्वेष उरत नाही तोपर्यंत क्षमा करत राहणं हाच त्यामागचा खरा अर्थ आहे. मित्रांनो, आज आपण समजून घेतलं की क्षमा करणं म्हणजे दुसऱ्याला मोकळं करणं नाही, तर स्वतःला राग आणि दुःखातून मुक्त करणं आहे. जेव्हा आपण अंतर्मनाच्या मदतीनं खऱ्या अर्थानं माफ करायला शिकतो तेव्हा आपल्या मनात शांतता, आनंद आणि हलकेपणा निर्माण होतो. पुढील लेसन 18 मध्ये अंतर्मन अडथळे कसे दूर करते आपण पाहणार आहोत की आपल्या आयुष्यातील भीती, शंका आणि अडथळे अंतर्मनाच्या शक्तीनं कसे दूर करता येतात. जर तुम्हाला तुमचं आयुष्य अधिक मुक्त आणि यशस्वी बनवायचं असेल तर पुढील लेसन नक्की ऐका. आणि असेच प्रेरणादायी ऑडिओ लेसन्स मिळवण्यासाठी हा चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.